ना कशा सर्वजण मजेतच असतात. आता बसले मी, अशी कामं वगैरे आवरली, आता बसले थोड्या वेळ. आज आमच्या इथे लग्न नाही आहे काहीच. तिथे समोरच आहे ना मंगल कार्यालय मोठं, मग तिथे रोज लग्न असतात, रोज एक ना एक लग्न असतं. तर मी आता एवढ्या दिवसामध्ये एक गोष्ट पाहिलेली आहे की नवरदेवाला घोड्यावर बसवतात, नवरदेवाची वरात काढतात, है की नाही, आणि नवरदेवाच्या समोर नाचतात, काय काय करतात, नवरदेवाला पण नाचवतात आणि फटाकडे फोडतात. तर मला असं दिसलं एवढ्या दिवसामध्ये, मी खूप लग्न पाहिली इथे. तर लग्नाच्या दिवशीच नवरदेव इतका खुश असतो, है की नाही, आणि असेल, मला तर असं दिसते, कारण तो इतका खुश असतो. त्याचे मित्र असतात, त्याचे नातेवाईक असतात, त्याला डोक्यावर घेऊन नाचवतात, काय काय करतात. आणि नवरी आतमध्ये असते हॉलमध्ये, आणि नवऱ्याचं इथं चाललेलं असतं. त्याला काय काय म्हणजे DJ वगैरे हे ते लावून त्याला घोड्यावर बसवून त्याची छान वरात काढतात, त्याला नाचवतात, त्याचं सर्व. मग मी असा विचार केला की अरे, खरंच लग्नाचा जो दिवस असतो ना, तोच नवरदेवाचा खरंच आनंदाचा दिवस असतो, एकच दिवस. कारण का, नंतर तर नवरदेव एवढा आयुष्यात खुश नसेल जितकं लग्नाच्या दिवशी असतो. लग्न झाल्याच्या नंतर त्याच्या मागे हे आणा ते आणा, परत हे असं का केलं, ते तसं का केलं, तुम्ही असे का बोलला, तुम्ही तसे का बोलला, ह्याने मला पैसेच नाही दिले, ह्याने मला फिरायलाच नाही नेलं. म्हणजे त्याच्या मागे टुमणं लावणारी एक बाई, म्हणजे त्याची बायको, ही येत असते. आणि नेहमी नवरा तिच्या तालावरच नाचतो, आहे की नाही. म्हणजे ती म्हणेल तेच, तिला आवडेल तेच, तिला पसंत येईल तेच जेवायचं, तिला वाटेल तिथंच फिरायला जायचं. असं होतं, असंच होतं प्रत्येकाचं लग्न झाल्यावर. त्यामुळे नवरा लग्नानंतर दुःखीच होतो, किती पण चांगला असतो. काही ना काही वाईट खोड असतेच, वाईट, माहिती का. आणि ती नवऱ्याला काही ना काही बोलतच असते आयुष्यावर, एवढं मात्र खरं आहे. तुम्ही तिला कितीही तुपात घोळा, तेलात घोळा, काही करा तिच्यासाठी. एका मुलाने तर म्हणे आईचं काळीच कापून आणलं होतं आपल्या प्रियसीसाठी. म्हणजे इतका त्याग केला तरी पण ती नाखुशच असते, ओके नाही. तर बघा, असं आहे आयुष्यामध्ये. तेव्हा बायकोचे जेवढे लाड करायचे तेवढेच करा, जास्ती पण डोक्यावर नका बसवून घेऊ, ओके नाही. मग तुम्हाला जड जाईल आयुष्यामध्ये, मग ती काय खाली उतरायचं नाव घ्यायची नाही, ओके नाही. बघा, तुम्हाला कसं वाटेल तसं करा, परंतु फालतू लाड करू नका, ओके नाही. धन्यवाद.